महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या प्रकरणात पूर्ण खोटी माहिती महाराष्ट्राच्या विधिमंडळात दिली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं की सोमनाथ सूर्यवंशी यांना दुर्धर आजार होता, श्वसनाचा आजार होता आणि त्यांच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। अशा प्रकारचं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या जबाबदार अशा गृहमंत्र्यांनी, जबाबदार अशा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं। आणि आज महाराष्ट्र सरकारच्या एका चौकशीमध्ये देखील निष्पन्न झालं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला। वैद्यकीय अहवालामध्ये देखील तशा प्रकारचं माहिती पुढे आली आणि आज कोर्टाने देखील याच्यावर शिक्कामोर्तब केला। या प्रकरणी आमचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे। महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून जे काम पाहत आहेत, ते जबाबदार पदावरती आहेत। संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे एका आशेनं पाहत असतो, परंतु या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीनं महाराष्ट्राच्या विधिमंडळाने धडधड खोटी माहिती सादर केली, खोटी माहिती दिली आणि या प्रकरणामध्ये लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणातून नागपूर येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत दिशाभूल करणारे खोटे वक्तव्य करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागावी असे प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडियाच्या प्रतिनिधी सोबत बोलताना रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांनी संपत भावना व्यक्त केल्या। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशनात काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ते पाहूत। एक आंदोलक आहेत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी, त्यानंतर 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं। मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे, ती मी आपल्याला देतो। दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला 3rd डिग्रीचा वापर केला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का। त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही। ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड 100%। त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही। आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं, पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना COPD म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे, असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे। दुसरं, त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे। त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, त्यांनी सांगितलं, त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे। पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते MCR मध्ये गेले त्यावेळेस MCR मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्याने तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं।